तर तो पेशन्स आहे. ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं पाहिजे. ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला पाहिजे. मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय, मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते. सदैव ताण तणाव टीका आणि मधला काळ तर बॅड पेक्षाही कुठला दुसरा शब्द असेल तर तसा तो पॅच होता. आणि ज्याला जीभ आहे आणि बोलता येतं तो वाटेल ते बोलत होता. त्या सगळ्याचं मी परत स्मरण करत नाही. माणूस म्हणून कितीही जरी आदर्श डोळ्यासमोर असले तरी शेवटी आपलं मन आहे आणि मनाला टोचत राहतं, बोचत राहतं. अशा सगळ्या ताणतणावाचं नियोजन करण्यासाठी आपण नेमकी कोणती जीवनशैली अंगीकारली, कसं नियोजन करता? कारण का आम्हाला पाणी नाही आलं की ताण येतो. आता रेशनवर अमुक मिळणार नाही म्हटलं की आम्ही साठा करायला लागतो. इतक्या किरकोळ गोष्टीचा ताण आम्हाला नाही मॅनेज करतायत. आपण हा सगळा ताण कसा मॅनेज करता? मुळात आपण जीवनामध्ये अनेक लोकांकडनं शिकत असतो. मला आठवतं की साधारणपणे 1993ची वगैरे गोष्ट असेल, त्यावेळी अरुण गुजराती हे नगर विकास विभागाचे राज्यमंत्री होते आणि नागपूरला सेशन करता ते आले होते. आणि आमच्यासोबत नगरसेवक होते एक रमेश चोपडे म्हणून. तर त्यांचं एक ULCचं काम होतं. तर शोभाताई आमदार होत्या, मी नगरसेवक होतो. शोभाताईंना म्हटलं की तुम्ही आम्हाला घेऊन चला, अरुण गुजरातींकडे याचं काम आहे, जेन्युइन काम आहे, आपण जाऊ. आम्ही अरुण गुजरातींकडे गेलो तेव्हा साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री वगैरे म्हटलं की आपल्याला फारच मोठं वाटायचं की बाबा मंत्री म्हणजे पुढच्या कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहाहून आलेला व्यक्ती आहे. आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तर फारच वाटायचं. तर आम्ही गेलो आपलं तिथे. तर गुजराती साहेब बसले होते, खूप लोक तिथे होते. कोणी त्यांना काही ओरडून बोलत होतं, कोणी वाकडं तिकडं बोलत होतं. सगळ्यांना ते अतिशय शांतपणे उत्तर देत होते. आणि मग ते म्हणाले, शोभाताई तुम्हाला थोडा वेळ आहे ना, जरा हे सगळे मी करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू. एक 1.25 तास आम्ही त्या ठिकाणी होतो आणि 1.25 तासामध्ये अरुणभाईंनी सगळ्या लोकांचं शांतपणे ऐकून घेतलं, कोण कसा बोलला अगदी. आणि मग लोक गेले, मग आमचं समजून घेतलं. मग मी आणि शोभाताई त्यांच्यासोबत बसलो. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं अरुणभाई असे एकदम लोक अंगावर येतात आणि काय वाटेल ते बोलतात, तुम्ही एवढे मोठे मंत्री आहात, तुम्हाला काय वाटत नाही का? तर ते म्हणाले की बघा, मी ज्या परिवारात येतो, माझा परिवार, माझे वडील हे गांधीवादी आहेत. आपण सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो, आपल्याला चांगले संस्कार मिळाले. आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात, प्रश्न असतात. आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात की त्यांना एवढंच सांगायचं असतं कसं मंत्र्याला सुनावला, कसं 4 चौघात त्याची काढली. मला त्याला समाधान मिळतं, आपलं काय जातं. बाहेर निघाल्यावर आपल्यालाच हार घालणार लोक, मंत्री म्हणून आपलेच सत्कार होणार. मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला. आणि तेव्हापासून मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो. आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे. ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं पाहिजे. ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला पाहिजे. तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही, त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं लागत नाही. आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झालाय माझा. त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय, मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते. मला राग आलाय असं लक्षात आलं तर काहीतरी खायला दिलं की माझा राग संपला, मग राग येतो. आपण भूक लागली तर मी मात्र मग 2-4 शिव्या देऊन आज एकादशी असल्यामुळं राग येऊ देऊ नका, म्हणूनच मी उपास करत नाही. आणि उपास केला तर उपासाचं खाऊन करतो.